दवाखान्यापुढे एक आलिशान कार थांबली. त्यातून अभि उतरला. अभि माझा पेशंट. नेहमी तो आणि त्याची पत्नी यायचे. लग्नाला 4 वर्षे झाली तरी अपत्य नव्हते. अभिने कारच्या दुसऱ्या बाजूला जाऊन दार उघडले. त्यातून झगझगीत साडी घातलेली तरुणी उतरली. दोघेही दवाखान्यात आले. तिला सर्दी खोकला किरकोळ आजार होता. तिला तपासताना मी अभिला ही कोण असे विचारले. त्याने नंतर सांगतो अशी खूण केली. उपचार घेऊन ती बाहेर गेल्यावर अभि म्हणाला, वैद्य काका ही तुमची नवीन सून. अभिचा काका माझा क्लासमेट म्हणून अभिही मला काकाच म्हणायचा. म्हणजे? मी न समजून विचारले. म्हणजे मी कविताला घटस्फोट दिला का काय? मी न राहून ओरडलो. माझ्यासमोर कविताचा हसतमुख सोज्वळ चेहरा आला. नेहमी अभिची काळजी घ्यायची. तुम्हाला तर माहीत आहे, तुम्हाला मूळबाळ होत नव्हते. कवितेत दोष होता. तुम्हीच तर पाठवला होता ना सुरुवातीला तज्ज्ञ डॉक्टरांकडे. हो, पण दोष मोठा नव्हता रे. ट्रीटमेंटने फरक पडला असता ना. सर्व डॉक्टर असेच म्हणायचे ना. पण किती वर्षे. अगदी पुणे मुंबईला पण दाखविले. पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण फरक पडला नाही. पण कविता हो म्हणाली. माझा प्रश्न. ती हो म्हणाली. तिचे वडील तर ऐकतच नव्हते. मी तर अगोदरच सांगितले होते, पैशाचा प्रश्न नाही. कवितेला जन्मभर पोसायची जबाबदारी माझी. शेवटी कवितेनेच वडिलांची समजूत घातली. तरीही माझ्या मनाला पटेना. थोडे अजून प्रयत्न करायला हवे होते. मी गुळमुळीतपणे म्हणालो. किती वर्षे. माझंही वय वाढत चाललं आहे. आईलाही नातू किंवा नात हवी आहे. शेवटी केलं दुसरं लग्न. अभि माझी फी देऊन निघून गेला. पण माझं मनस्वास्थ्य हिरावून गेला. नंतर शिवा म्हणून हमाली करणारा तरुण आला. त्यालाही लग्नानंतर मूलबाळ होत नव्हते. त्याच्या बायकोची तपासणी केली तर तिला पाळीच येत नव्हती. तिला सिनियर मॅडमकडे तपासायला पाठवले. ते सर्व रिपोर्ट घेऊन तो आला होता. काय रे, काय म्हणाला मॅडम? त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितलं आहे जी. ठीक आहे. मी मॅडमचा नंबर फिरवला. हॅलो विवेक, समोरून मॅडम म्हणाल्या. मी तिला एक्झामिन केलं आहे. तिची सोनोग्राफी पण केली. अरे, मेन प्रॉब्लेम हा आहे की तिला युटेरसच नाही, शिवाय तिचे बाकीचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. माझा चेहरा शक्यतो कोरा ठेवण्याचा प्रयत्न करीत मी मॅडमचे बोलणे ऐकले. फोन ठेवल्यावर चेहऱ्यावरचा घाम पुसला. आता शिवाला त्याची बायको कधी आई बनू शकणार नाही हे कसे सांगायचे? या विवंचनेत मी होतो. तेवढ्यात तोच म्हणाला, मॅडमबाईने आम्हाला समद सांगितलंय. देवाच्या मर्जीपुढं कोणाचं चालतंय व्हय? मी हिला म्हणलो असू दे, या नशिबाच्या गोष्टी. कधीतरी देवाकडून बी व ती चूक. माझ्या भावाला मोप 4-5 पोरं होईती, त्यातला एखादा ठेवून घेई. शिवा बोलत होता आणि मी सुन्न होऊन ऐकत होतो. नकळत अभि आणि शिवाची तुलना मनात झाली. पैशाने अभि नक्की श्रीमंत होता, पण मनाच्या श्रीमंतीत तो शिवाच्या आसपासही नव्हता. मी काहीच बोलत नाही बघून शिवाने रिपोर्ट टेबलावर ठेवले. येतो साहेब मी म्हणून तो निघणार तोच मी त्याच्या हातावर थोपटले. त्या स्पर्शाने माझ्या भावना त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या. तो समाधानाने हसला आणि परत जायला निघाला.